ओम श्री गणेशाय नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। जननीं शारदां देवीं रामकृष्णं जगद्गुरुं पादपद्मे तयो श्रित्वा प्रणमामि मुहुर्मुहुः प्रणमामि मुहुर्मुहुः। जय श्रीराम। नमस्कार। आजच्या या प्रवचनमालेचा हा आजचा दुसरा दिवस। आजचं सूत्र आहे रामचरणी विसावा। मी या कार्यक्रमात प्रवचनामध्ये आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आणि आपणा सर्वांतर्फे सौ सरिताताईंना विनम्र अभिवादन करून विनंती करते की त्यांनी या प्रवचनमालेला सुरुवात करावी। श्रीराम समर्थ। जयाचा जनी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वास नामात केला। जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती। सद्गुरुनाथ महाराज की जय। प्रभु रामचंद्र की जय। सियावर हनुमान की जय। जानकी जीवन स्मरण जय जय राम। श्रीराम श्रीराम। सर्वप्रथम सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या चरणी अनन्य भावे शरण येऊन साष्टांग प्रणिपात करीत आहे। तसेच ज्या काल मी म्हणाले तसं माझ्या पणजी आजी यांच्या स्मृतीला, त्यांच्या सद्गुरूंना सिद्धारूढ स्वामी यांनाही मी वंदन करते आणि सर्व मालवणवासियांच्या हृदयस्थ परमेश्वराला आत्मारामालाही मी वंदन करते। तर काल आपण सर्वजण इथे जमलो होतो। सर्व रामभक्त अतिशय मनापासून आनंदाने श्रवण भक्ती करत होते आणि खरंच रामरायाला सुद्धा इतका आनंद झालेला दिसत होता, अगदी प्रसन्न चेहरा दिसत होता रामरायाचा। तसंच आज पण आहे, तोही आतुरतेने वाट बघतोय की केव्हा आपलं आता पुढचं गुणगान गायलं जाणार आहे, तेव्हा आपण आता छान परत त्या गुणगानात त्याच्या नामस्मरणामध्ये रंगून जाऊया। तर काल आपण बघितलं, काल काय बघितलं आपण, कोणी सांगणार? काल आपण निर्गुणापासून सुरुवात केली। निर्गुण परब्रह्म तत्वातून ही संपूर्ण सृष्टी कशी सगुण साकारात आली आणि तेच सगुण साकार पंचमहाभूत आणि सत्वरजतम या तीन गुणातून साकारलेले ह्या सृष्टीमध्ये सर्व संपन्न गुणसंपन्न मर्यादा पुरुषोत्तम एकवचनी एकपत्नी एकबाणी असं जे काही आपण सगळी वर्णनं करतो, त्या वर्णनांच्या पलीकडे असलेले वर्णनातीत गुणातीत असे प्रभू श्री रामचंद्र ह्या सृष्टीमध्ये साकार झाले, सगुणात रूप धारण करून देह धारण करून आलेले आहेत। तर अशी 4 रूप काल आपण बघितली की या सृष्टीमध्ये सामावलेला एक चैतन्य राम, आनंद राम, नंतर तिसरा राम जो बघितला तो सर्वांच्या हृदयामध्ये असलेला आत्माराम, आणि चौथा राम जो बघितला तो सगुण राम। आणि मला
म्हणजे इथं आल्यापासून मी बघते की ह्या मंदिरामध्ये शक्यतो सगळीकडे बऱ्याचदा आरती म्हटलं की ही सगुण रूपाची आरती केली जाते, पण माझ्या पणजीआजींनी इथं पहिल्यापासून आरती जी दिली ती निर्गुणाची आरती, आत्मारामाची आरती दिलेली आहे. म्हणजे पहिल्या क्षणापासून आजींचं पण सांगणं मला हेच दिसतं की आपल्याला त्या निर्गुण तत्वाला जाणून घ्यायचंय, प्रत्येकातल्या आत्मारामाला जाणून घ्यायचंय आणि त्या आत्मारामाला प्रसन्न ठेवायचं आहे, त्याची प्राप्ती करून घ्यायची आहे आणि पूर्णत्वाला जायचं आहे. असंच त्या आरतीमध्ये पण सर्व वर्णन आलेलं आहे. तर काल आपण बघितलं की ह्या परमतत्वाच्या म्हणजे बीज तत्वातून ही सृष्टीची निर्मिती झाली. नंतर पाहिलं की मानवाचा जन्म कसा झाला, इंद्रियांच्या देवता त्या मानवी देहामध्ये किंवा सर्व प्राणीमात्रांच्या देहामध्ये कसे वास करीत आहेत आणि त्यांच्यावरती पूर्णपणे नियंत्रण ठेवण्यासाठी म्हणून ह्या आत्मारामाची स्थापना प्रत्येक प्राणीमात्राच्या देहामध्ये केलेली आहे. व प्राणीमात्राच्या देहामध्ये पण आत्माराम आहे, तरी मानवी देहाला वेगळेपण काय आहे? काय आहे वेगळेपण मानवी देहाचं? तर फक्त मानवी देहालाच बुद्धीचं वरदान आहे. बाकीच्या प्राणीमात्रांना भावना आहेत, त्यांना भीती वगैरे ह्या भावना कळतात, पण बुद्धीचं वरदान त्यांना नाही. बुद्धी विचार करणं हे नाही आहे. त्यामुळे कुठल्याही ह्या 84 लक्ष योनीमध्ये फक्त नरदेहामध्ये आल्यानंतरच आपण परमेश्वराची प्राप्ती ह्या बुद्धीच्या योगे करून घेऊ शकतो. आणि हे सर्वात परमकर्तव्य मानवी देहाचं आहे, जो अतिशय दुर्लभ आहे. आता 84 लक्ष योनीतून आपण फिरून या मानवी देहामध्ये आलो, म्हणजे हा किती दुर्लभ योग आहे. असा देह आपल्याला प्राप्त झालाय. मग त्यावेळेला मला इथे येऊन या सृष्टीमध्ये येऊन मला नेमकं करायचं काय आहे हेच आपण सगळं जाणून घेतोय. आणि त्या परमेश्वराची मग प्राप्ती आपल्याला कशी करून घ्यायची आहे ते आपण सद्गुरूंच्या चरणी काल प्रार्थनाही केली होती. ह्या मायेच्या तावडीमध्ये सापडलेला जीव सृष्टीमध्ये इंद्रियाधीन होतो. इंद्रियांच्या देवता काल आपण बघितलं, मला अजून दे, मला अजून दे, परमेश्वरालाही मागतच होत्या. मग ते आपल्या देहामध्ये हेच मागतात आपल्याला, मला अजून पाहिजे, मला पाहिजे. हे मी, मला, माझं हे सगळं सुरू झालेलं असल्यामुळं जो जीव ह्या सृष्टीमध्ये आलेला आहे तो सतत त्या विषयांच्या पाठी धावत असल्यामुळे अनंत जन्म झाले तरी त्याचे दुःख परंपरा ही संपत नाही. उलट दिवसेंदिवस सुखाच्या प्राप्तीसाठी धडपडणारा जीव हा दुःखाच्या गर्तेमध्येच अडकत राहिलेला दिसून येतो. आणि मग तो काल आपण बघितलं त्यांनी काय प्रार्थना केली की आता सद्गुरू राया, कारण काल त्याला सद्गुरूंनी सांगितलं की सृष्टी कशी निर्माण झाली, त्याच्यामध्ये तत्व कुठलं आहे, काय हे सगळ्याच त्यांनी जाणीव त्याला करून दिली. आणि मग त्याला ते महत्त्व पटलं की सद्गुरू हे आपल्या आयुष्यात असायला हवेत. आणि म्हणून त्यांनी काल प्रार्थना केली की कैसे उद्धरावे कळे नामजसी, सांगा गुरु राया दया घना. तर अशी प्रार्थना केल्यानंतर सद्गुरू आता त्याला एक छान गोष्ट सांगतायत. अर्थात ही गोष्ट आपण अगदी सगळ्यांनी मनापासून लहानपणी ऐकलेली आहे, पण या गोष्टीमध्ये काय मर्म आहे? तर ही गोष्ट कुठली? तर वाल्याकोळीची. म्हणजे जो जीव ह्या सृष्टीमध्ये आलेला आहे तो कसा सामान्य असतो, या विषयांमध्ये अडकलेला असतो, त्याच्या हातून किती प्रकारचे पाप घडू शकतात, किती अन्याय तो करू शकतो, अत्याचार करू शकतो, याचं सगळं उदाहरण वाल्याकोळीमध्ये आपल्याला दिसून येतं. मग हा सामान्य जीव हा असामान्य कसा काय झाला त्याचं आपण थोडंसं बघणार आहोत. तर हे जे वाल्याकोळी होते ते दरोडेखोर होते.
आणि रोज लुटमार चालायची. आणि एकदा त्यांच्यासमोर नारद मुनी आले. पण त्यांना काय मुनी किंवा काय असं काय नाही, मला काहीतरी लूट मिळाली पाहिजे, माझा प्रपंच मला चालवता आला पाहिजे. आणि मग ते नारद मुनींना म्हणतात की जे काही तुमच्या भाषे आहे ते मला द्या, नाहीतर मी तुमचा म्हणजे तुम्हाला मी मारून टाकणार. मग मुनीच ते शेवटी ऋषी मुनी यांचं हृदय म्हणजे अतिशय कोमल अंतःकरण असतं. प्रत्येकाबद्दल त्यांच्या मनामध्ये कळवळ असतं की अरे ह्या जीवाला काहीच कसं कळत नाही आहे, का बरं ह्या दुःखामध्ये पापामध्ये अडकून राहतोय. म्हणून ते वाल्याकोळ्याला म्हणतात की हे पाप तू कशासाठी करतो आहेस. तर वाल्याकोळी म्हणतो की मला माझं कुटुंब चालवायचं आहे, तेव्हा मला त्याच्यासाठी या मार्गाने मी धनसंपत्ती मिळवतो. तर नारद मुनी म्हणतात जा मग घरी जाऊन विचार तुझ्या कुटुंबियांना की जे माझ्या हातून पाप घडतंय त्याचे वाटेकरी तुम्ही होणार का. आणि तुम्हाला सगळ्यांनाच ते माहिती आहे की ते म्हणतात आम्हाला यातलं काही माहिती नाही, तुझं पाप तुझं तूच ते निस्तरायचं आहे, आम्ही त्याच्यामध्ये वाटेकरी नाही. आणि मग त्या क्षणी त्याला पश्चाताप होतो की मी हे कशासाठी केलं. तर पश्चाताप होणं हे सगळ्यात महत्वाची गोष्ट असते. आणि पश्चाताप झाल्यानंतर ते तसेच उठून नारद मुनींच्या चरणी येतात, लोटांगण घालतात आणि म्हणतात की मला या सगळ्या गोष्टींचा आता पूर्ण पश्चाताप झालेला आहे, तर माझा आता तुम्ही उद्धार करा. आणि त्यावेळेला वाल्याकोळीला नारद मुनींनी राम राम म्हणायला सांगितलं. आता ती गोष्ट आपण म्हणतो की त्यांना राम राम म्हणता येत नव्हतं. नारद मुनी म्हणाले मरा मरा म्हण. आता एकदा दोनदा तीनदा म्हणल्यावर मरा मराचा राम राम हा आपोआप होतच राहतो. आणि असा तो जप त्यांचा होत राहिला. समर्थ रामदास स्वामी सुद्धा याचं वर्णन करतात. उफराट्या नामासाठी वाल्मिक तरला उठा उठी, भविष्य बदला शतकोटी चरित्र रघुनाथाचे. म्हणजे ह्या मरामरामधून तो राम राम झाला आणि त्यांनी प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रांचं सुंदर असं आपल्याला उपयुक्त असणारं अमर असं रामायण, वाल्मिकी रामायण म्हणून जे प्रसिद्ध आहे ते त्यांनी लिहून ठेवलं. ज्या वेळेला अजून प्रभू रामचंद्रांचा जन्मही झालेला नव्हता त्यावेळेला नारद मुनींनी वाल्याकोळ्याला रामनामाचा मंत्र दिलेला होता. तर परब्रह्माला जे स्फुरण झालं, काल आपण बघितलं स्फुरण झालं, त्याच्यातून एक हुंकार आला, तो म्हणजे ओंकार. आणि गोंदवलेकर महाराज सांगतात की जो म्हणजे ओंकार आहे त्याच्या जवळ जाणारं कोणचं नाम असेल तर ते श्रीराम आहे. आणि त्या नामानेच परमेश्वराची प्राप्ती होते हे त्यांनी अगदी संपूर्ण आश्वासन नव्हे, त्यांनी पूर्णपणे हे सांगितलेलं आहे की हे अशी महती नामाची आहे की परमेश्वराची प्राप्ती जो रामनाम घेईल त्याला होणारच. तर आता ह्या गोष्टीमध्ये पण आपण म्हणतो की वाल्याकोळी हे बरेच दिवस एकाच जागी बसून रामनाम घेत होते. एवढं नाम त्यांनी घेतलं एका जागी बसून की त्यांच्या भोवती वारुळ झालं वगैरे. आता हे असं एवढं आपण त्याच्यामध्ये हे करूया की त्या वारुळाचा नेमका अर्थ काय आहे. तो एक गूढ अर्थ आहे त्याच्यामध्ये. आपला हा देह जो आहे हा पंचमहाभूतांपासून तयार झालेला आहे. पृथ्वी आप तेज वायू आकाश हे सर्व पंचमहाभूत आपल्या देहामध्ये आहेतच. तर जे पृथ्वी तत्व आहे त्याला आपण जड तत्व म्हणजे त्याच्यामध्ये जास्त काठिण्य आहे. तसं आपल्या देहामध्ये सुद्धा हे पृथ्वी तत्व आहेच. आणि त्या जडत्वाला म्हणतात की अज्ञान. अज्ञान असेल तरच जडत्व म्हणजे मूढत्व जडत्व ज्याला आपण म्हणतो ते अज्ञानाचं हे रूप आहे. तर असं अज्ञान आपल्यामध्ये जे असतं तर त्या देहाचा म्हणजे त्या पृथ्वी तत्वाचा या रामनामामुळे तो सगळा नाश होतो.
ते पृथ्वी तत्व हळूहळू विरघळून जायला लागतं. म्हणजे ते अज्ञान त्यांच्या मनातलं हे सगळं नाहीच होतं. आणि ती जी देहाची माती आहे ती त्यांची एवढी देहबुद्धी त्यांच्यामध्ये भरलेली होती की त्याचं एक मोठं वारूळ त्यांच्या भोवती निर्माण झालं. म्हणजे आपल्या सगळ्या अधपतनाला जे कारण आहे ते असतं आपलं अज्ञान, आपल्या मनातला अंधकार. आणि तो सगळा म्हणजे त्यांच्या मनामध्ये किती जन्मजन्मीचा तो अंधकार होता, ती जडत्वाची माती भरलेली होती की त्याचं एक मोठं वारूळ तयार झालं, असा तो त्या मागचा अर्थ आहे. आणि म्हणून आपण म्हणतो की असामान्यातनं असामान्यत्वाकडे हा वाल्याकोळींचा प्रवास झालेला आहे. आणि मग त्या वारुळातून एक दिव्य विभूती प्रकट झाली, ती म्हणजे वाल्मिकी ऋषी. तर असं आपल्यालाही होता येतं, आपणही सामान्य आहोत. पण आपण जेव्हा सद्गुरूंच्या चरणी जातो, सद्गुरूंकडून नाम आपल्याला मिळतं, तर त्या नामाचं कार्यच हे आहे की ते परमेश्वराची प्राप्ती करून देतं. परमेश्वराची प्राप्ती म्हणजे परमेश्वर स्वरूप बनवून देतं सगळ्यांना. आणि मग हे जेव्हा जीवाला कळतं की सद्गुरूंच्या चरणी आपण जायला पाहिजे, आपल्या अंधकाराचा अज्ञानाचा त्यांनी नाश करावा, आणि तेव्हा तो परत जीव त्या सद्गुरू चरणी शरण जाऊन प्रार्थना करतो, हे सद्गुरुनाथा कृपा सागरा, द्यावा तव पदी आसरा, या लेकरा. लेकरा म्हणण्यामागे एक कारण आहे. जेव्हा केव्हाही आपण सद्गुरूंच्या चरणी जाऊ तर एक लहान मूल होऊन जावं. लहान मूल हे कसं असतं? निष्पाप, निरागस, त्याच्या मनामध्ये कुठलेही षड्विकार वगैरे अशा वासना विकार यांचा लवलेश सुद्धा नसतो. आलेल्या प्रत्येक जीवाकडं ते अगदी निरागसपणे बघत असतं, निरागसपणे हसत असतं, झेप टाकत असतं, आनंदाने त्यांच्याबरोबर खेळत असतं. तर असा आपण पूर्णपणे, आणि बरं त्याला कुठलं ज्ञान नाही, त्याच्यामुळे त्या ज्ञानाचा गर्व नाही, काहीच नाही, इतकं सहज लहान मुलासारखं होऊन आपण सद्गुरूंच्या चरणी जायचं असतं. म्हणून तो म्हणतो, या लेकराला तुम्ही तुमच्या चरणाशी ठेवून घ्या. आणि लेकरू म्हणजे परत तिथं आलं की मला काही कळत नाही, कारण लेकराला आपल्याला सगळं समजावून सांगावं लागतं ना, काय करायचं काय नाही करायचं हे सगळं आपण त्याला सांगत असतो. तसे सद्गुरू पण आपल्याला सांगत असतात. आणि त्यातूनच काय होतं तर सगळा अज्ञानाचा अंधार, अहंकाराचा वारा हा हळूहळू नाहीसा व्हायला लागतो. आणि मग तो जीव म्हणतो की मी आता तुमच्या चरणी शरण आलेलो आहे, शरणागतासी अनुग्रह द्यावा, अनन्य भावे करीन सेवा, फिरणार नाही मी माघारा. म्हणजे त्याच्या मनाचा हा पक्का निर्धार झालेला आहे की मी आता शरण आलोय, माझा उद्धार आपण करून द्यावा, आणि परत मी आता ह्या कुठल्याही मार्गाकडे म्हणजे प्रपंचामध्ये जी आसक्ती वासना विषय याच्यामध्ये जो आपण अडकलेलं असतो, गुंतलेलं असतो, त्या मायामोहाकडे मी आता परत फिरणार नाही, मला आता माझी उन्नती करून घ्यायची आहे. हा जर आपला निर्धार झाला तरच सद्गुरू आपल्यावरती कृपा करतात. एक तर आपल्या मनामध्ये पश्चाताप निर्माण व्हायला पाहिजे. कुठल्याही गोष्टीतून तो पश्चाताप आपण उत्पन्न झाल्यानंतर तो सद्गुरूचरणी मान्य करावा, त्यांच्याकडनं नाम घ्यावं, त्यानंतर लहान लेकरासारखं त्यांच्या चरणी राहावं, त्यांनी दिलेलं नाम घ्यावं, आणि अनन्य भावे सेवा करून माझा उद्धार करावा, अशी प्रार्थना करून अखंड सत्संगतीमध्ये राहावं. बरं, हे अज्ञान अंधकार आपल्यामध्ये आहे हे आपल्याला कळालं, पण आपण ते काढू शकतो का? आपण खूप प्रयत्न करतो, प्रयत्न करत नाही असं नाही. आपल्याला काही गोष्टी कळतात, हे माझं चुकतंय हे कळतं, तरी सुद्धा चुकतंय म्हणता म्हणता आपल्या मनावर आपला एवढा ताबा नसतो की चुकतंय हे कळून सुद्धा राहू दे ना, आजच्या दिवस थोडंसं करून बघू, जाऊ दे ना, एक दिवस सिनेमाला गेल्याने काय होतं, 1 तास अभ्यास उशिरा करू, होतं की नाही? आपलं सगळ्यांचंच होतं, कोणाचं होत नाही असं नाही आहे.
तर अशा रीतीने आपण थोडीफार पळवाट काढायला बघतो, त्यापासून दूर जायला बघतो. म्हणजे आपला थोडक्यात आपल्या मनावर तेवढा ताबा हा नेहमी राहू शकत नाही. म्हणजे आपल्या मानवी शक्तीच्या हे सगळं पलीकडं असतं आणि त्यासाठी आपल्याला सद्गुरूंच्या चरणी जायचं आणि त्यांच्याकडून ती शक्ती आपल्याला प्राप्त करून घ्यायची असते. मग त्यावेळेला हेच सद्गुरू मला ह्या परमार्थ मार्गावरती पुढं घेऊन जाणार आहेत, ते करतील, ते माझ्या हिताचं करतील, हा आधी विश्वास आपल्या मनामध्ये असायला हवे. एखाद्या डॉक्टरकडे आपण जातो तेव्हा आपल्या मनात विश्वास असतो की नाही, की हे डॉक्टरने औषध दिलं की मला बरं वाटणार आहे. मग तसाच विश्वास आपल्या सद्गुरूंवर पण आपला हवा, तर त्यांनी दिलेल्या मंत्राचं औषध आपल्याला लागू पडेल. विश्वास नसेल तर आपण काय करतो, त्या डॉक्टरांनी दिलं तरी काय माहिती बाबा कसं दिलंय कुणास ठाऊक आहे, मी नेहमी जातो त्याच डॉक्टरकडे जातो, म्हणून मग आपण आपल्या नेहमीच्या डॉक्टरांकडे जातो, तेही तेच औषध देतात आणि मग आपल्याला वाटतं की अरे खरंच की त्यांनी पण तेच दिलं होतं. अशी आपली मानवी मनाची थोडीशी गती असते. आणि मग त्याच्या पुढे येतं की पुढे आपल्याला हे सद्गुरू परमेश्वरापर्यंत घेऊन जाणार आहेत, हा दृढ विश्वास आणि त्यातून पुढे निष्ठा, अशा एक एक पायऱ्या आपण चढत जात असतो. आणि मग तो जीव जेव्हा आता सद्गुरूंना प्रार्थना करतोय की हा सगळा जो भवसागर आहे, भवसागर ज्याला म्हणतो, कालच मी म्हटलं की मालवणवासी कोकणवासियांचं समुद्राशी एक अतूट नातं आहे आणि प्रत्येक मानवाचं भवसागराशी तर आहेच आहे. तर असा हा भवसागर जर आपल्याला तरून जायचा आहे, त्यातून मुक्ती मिळवायची आहे, तर आपल्याला सद्गुरू चरणी जायलाच हवंय आणि त्यांचा अनुग्रह आपल्याला प्राप्त व्हायला हवाय. मग हा अनुग्रह म्हणजे काय? अनुग्रह म्हणजे आपण सद्गुरूंकडे गेलो आणि त्यांनी आम्हाला नाममंत्र दिला, हा अर्थ नाहीये त्याच्यामध्ये. त्याच्यामध्येही एक बारकावा आहे. सद्गुरूंनी आपल्याला स्वीकारायला हवंय की हा जीव हा आता माझ्या चरणी येण्यासारखा झालेला आहे, हा त्यांना तिथे त्या ठिकाणी त्यांनी आपला स्वीकार करणं म्हणजे त्यांनी आपल्याला अनुग्रह देणं असं आहे. जसं आपण शाळेत गेल्यावर बघतो, नवीन मूल जेव्हा शाळेमध्ये जातं तर त्या बाकावर बसताना आपण प्रत्येकाने हा अनुभव घेतलाय की आपण शाळेत गेल्यानंतर एका बाकावर 2 किंवा 3 बसलेले असतील. आपण नंतर गेलो, आधी एक मूल बसलेलं आहे, तर तो आपल्याला थोडीशी जागा देतो, ये माझ्याजवळ बैस. काही ओळख नसते, काही नसते, आणि मग आपण त्या मुलाच्या जवळ बसतो आणि मग त्यांची दोघांची ते हे तार जुळायला लागते, एकमेकांबद्दल त्यांना प्रेम वाटायला लागतं आणि मग ते इतके हे होतात की एकमेकाला इतके स्वीकारतात की एकमेकांशिवाय ते राहू शकत नाहीत. मग जिथे जातील तिथे ते जागा पकडून ठेवतात. मग तसेच सद्गुरू तर आधी बाकावर बसलेलेच आहेत, आपण त्यांच्या त्या बाकावरती मला जागा द्या म्हणून गेलो त्यांच्याजवळ, ते आपल्याला बसवून घेतात आणि मग ते जिथं जिथं जातील तिथं आपल्यासाठी जागा निश्चित ठेवतात. मग असे हे जे कृपाळू सद्गुरू असतात ते आता जीवावरती उपकार करीत आहेत, जीवावर कृपा करीत आहेत, त्याला अनुग्रह देत आहेत आणि त्याला उपदेश करीत आहेत. तो आपण थोडक्यात ऐकूया. आता भावे सावध, मनाचा साधावा एकांत, वृत्ती करावी एकाकार, श्रीराम कृपे मिटवून घ्यावे लोचन, हृदयी साठवावा श्रीराम, प्राणकंठाशी आणून आता ऐकावे राम नाम, श्रीराम जय राम जय जय राम. नाम मंत्राची दीक्षा देऊन सद्गुरू देती अनुग्रह जाण, शिष्याशी त्या आपुल्या. शिष्य म्हणून त्यांनी इथं स्वीकार केलेला आहे आणि ही फार महत्वाची गोष्ट असते. सद्गुरूंनी आपल्याला शिष्य म्हणून स्वीकारणं. एरवी आपण भक्त म्हणून किंवा एखादा नामधारक म्हणून त्यांच्या चरणी जातो, पूजा अर्चा करतो, पण शिष्य होणं ही अतिशय महत्वाची गोष्ट असते आणि त्यावेळेला शिष्य सुद्धा तेवढ्याच ताकदीचा हा असावा लागतो.
आणि मग जेव्हा शिष्याला अनुग्रह मिळतो त्यावेळेला त्याची अवस्था काय होते, तर गहीवर शिष्याशी येवोन अश्रूंचा बांध जाई फुटोन, अतिव आदरे प्रेमाश्रूंचा अभिषेक होतसे गुरुचरणी. गुरुचरणांना त्यांनी भिजवून काढलेलं आहे आणि हे जे अश्रू त्याच्या डोळ्यातून येतात हे त्यांनी केलेल्या प्रत्येक कर्माचा पश्चाताप तिथे व्यक्त होत असतो आणि त्याचं मन तिथे निर्मळ होत असतं. आणि मग आता हा शिष्य पुढे नाम घेण्यासाठी, साधना करण्यासाठी तत्पर झालेला आहे. नामस्मरण करीत करीत अनुसंधान ठेवण्यापर्यंत त्याची आता स्थिती पुढे पुढे चाललेली आहे आणि तो अतिशय शिष्योत्तम म्हणून पुढे त्या स्थितीला तो पोहोचतो. आणि असा हा आपला प्रवास सद्गुरूंच्या हातामध्ये हात दिल्यानंतर चालू राहतो. आपल्या प्रारब्धानुसार, पूर्व पुण्याईनुसार आपली ही प्रगती ही ठरलेली असते. पण कितीही जन्म लागले तरी सद्गुरू आपला हात सोडत नाहीत. म्हणून गोंदवलेकर महाराज म्हणतात की अनुग्रह म्हणजे काय, तर लहान मुलाने आईचा हात धरणं आणि आईने मुलाचा हात धरणं यामधला जो फरक आहे. तर आईने मुलाचा हात धरणं म्हणजे काय, तर लहान मूल जेव्हा आईचा हात धरतं तर ते पटकन काहीतरी अट्रॅक्शन दिसलं, आकर्षण वाटलं की ते हात सोडतं आणि पळायला बघतं. पण आईला माहिती असतं की लेकराला आपल्याला तिकडं नाही पाठवायचंय, मग ती हात घट्ट धरून ठेवते. हा असतो अनुग्रह. आणि अनुग्रह घेण्यामध्ये आपल्या सद्गुरूंनी आपला हात धरून ठेवलेला असल्यामुळे आपलं कुठंही पतन होत नाही किंवा हा मार्ग आपण सोडू म्हणलं तरी सोडू शकत नाही. तर वाल्या कोळ्याचा प्रवासही हा असाच झालेला आहे. नारद मुनीने त्यांना नाम दिलं आणि मग ते वाल्मिकी ऋषी बनून गेले. प्रभू रामचंद्रांचं अजरामर चरित्र त्यांनी लिहिलं. तसंच प्रत्येक जीवाला सुद्धा परमेश्वर प्राप्तीचा अधिकार आहे. आपण तो प्राप्त करून घेऊ शकतो. परमेश्वराला प्राप्त करून घेणं म्हणजे काय, तर त्या परमेश्वराशी आपण एकरूप होणं असा त्यामागचा अर्थ आहे. आणि आपलं स्वतःचं मूळ स्वरूप जे काल आपण कोल्हा आणि सिंह या गोष्टीतून बघितलं की त्या सिंहाच्या छाव्याला आपलं मूळ स्वरूप समजलं, तसं प्रत्येक जीवाला आपलं मूळ स्वरूप काय आहे तर ते आत्मस्वरूप आहे हे त्याला कळून येतं. आणि त्यावेळेला तो परमेश्वराशी एकरूप व्हायला लागतो. खरं तर आपण सगळेजण परमेश्वराचा अंश आहोत, पण आपण वेगळे झालेलो आहोत. म्हणजे एक अखंड पोळी आहे. साधं आपलं उदाहरण घेऊया आपल्या रोजच्या जीवनातलं. एका पोळीतला एक चतकोर तुकडा आपण बाजूला काढला तर तो चतकोर तुकडा हा काही पूर्ण पोळी होत नाही ना, आपण तुकडाच म्हणतो त्याला. तसं आपण सुद्धा परमेश्वराचा एक भाग आहोत. मग त्या भागाला सुद्धा एक ओढ असते की मला पूर्ण व्हायचंय. तर मी जेव्हा चतकोर तुकड्याची पूर्ण पोळी होईन तेव्हा मला सगळेजण पोळी म्हणतील. तशी ही जीवाची अवस्था आहे. त्याला, त्या आत्म्याला सुद्धा परमात्म्याची ओढ असते आणि म्हणून त्या पूर्णत्वाकडे आपण जायचं आहे. आणि असं जेव्हा आपण त्या पूर्णत्वाच्या चरणी जातो तेव्हा तो असतो रामचरणी विसावा, जे आजचं आपलं सूत्र आहे. तर अशा रीतीनं आणखीन एक आपण छोटेसं अजून, मला समुद्र म्हणजे फारच खरंच खूप आवडतो आणि समुद्राचं उदाहरण घ्यायलाही फार आवडतं. तर जसं आपण आता म्हणालो की पोळीचं उदाहरण, तसं समुद्रातलं सुद्धा जर आपण एक तांब्यामध्ये पाणी घेतलं तर त्याला आपण समुद्र म्हणतो का? तांब्यातलं पाणी जे आहे त्याला समुद्राचं पाणी आणलं म्हणू, तो समुद्र नाही ना होत. तसं आपण जीव आहोत, आपण परमेश्वराचा अंश आहोत. पण जर आपण ते तांब्यातलं जल त्या समुद्रामध्ये ओतलं तर ते सगळं जल हे समुद्र होऊन जातं. तसं आपल्याला त्या रामचरणी
हा विसावा घ्यायचा आहे, म्हणजे त्याच्याशी एकरूप व्हायचं आहे. मग त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे? तर आपल्याला भक्ती मार्ग आचरण करायचा आहे. आपल्याकडे 4 मार्ग सांगितलेले आहेत: ज्ञान मार्ग, कर्म मार्ग, योग मार्ग आणि भक्ती मार्ग. बाकीच्या सगळ्याचा ओहापोहा आत्ता घेत नाही, आपल्याला वेळे अभावी सगळ्याची चर्चा करता येणार नाही. तर सगळ्यात सोपा आणि सुलभ, सर्वसामान्य प्रापंचिक जनाला कोणता मार्ग सुलभ जातो, की जो प्रत्येक ठिकाणी कुठेही तो असला तरी तो आचरू शकतो, असा तो आहे, तो म्हणजे भक्ती मार्ग. तर एक रचना माझ्या हातून जी घडली त्याच्यामध्ये ह्या भक्ती मार्गाचे नवविधा भक्तीचे प्रकार सांगितलेले आहेत. ते मी थोडक्यात तुम्हाला सांगते. अद्भुत महाल बांधला विश्वात, दालने विख्यात भक्ती रूपी. श्रवण कीर्तन विष्णू स्मरण, जाऊया येथून पुढे पुढे. अर्चन वंदन चरण सेवन, करूया पूजन सद्गुरूंचे. होऊनी या दास करूनी या सेवा, प्रेमाने बांधावा भगवंत. सख्याचे दालन उघडेल तोच, धावत स्वतःच येईल तो. खांद्यावर हात ठेवूनी भक्ताच्या, फिरे सदा त्याच्या बरोबर. करू गुज गोष्टी एकांती बैसवणी, आत्मनिवेदन करू त्यासी. नवविधा भक्ती महालात दंग, एक रूप रंग ईश्वराचा. नामदासी म्हणे भक्तीचा महाल, बांधावा विशाल अंतरात. बांधावा विशाल प्रत्येकाने अंतरात. मग आता ह्या महालामध्ये राजा कोण आहे? तो माझा रामराजा, म्हणजे भगवंत. त्या भगवंताची त्या भक्तिरूपी महालामध्ये स्थापना करायची आणि विविध मार्गातून त्याची सेवा करत राहायची. आणि मग अशा ह्या नवविधा भक्तीमधून आपण सुरुवातीला काय करतो? रामरायाची मूर्ती स्थापन केली तर मग आपण त्याचं सुरुवातीला रूप पाहतो. साजिरं गोजिरं सगळं रूपाचं वर्णन आपण करतो. आणि मग त्यातनं आपल्याला त्याच्याबद्दल आकर्षण वाटायला लागतं, प्रेम वाटायला लागतं. आणि म्हणूनच आपल्या मनामध्ये, जीवाच्या अंतरामध्ये प्रेम जागृत व्हावं म्हणूनच सर्व संतांनी त्या निर्गुण परब्रह्माला सगुण रूपामध्ये आणलेलं आहे. कारण निर्गुण परमतत्व हे निराकार आहे, त्याला रूप नाही, आकार नाही, काहीच नाही. मग आपण त्याच्यावरती प्रेम कसं करणार? कारण आपण स्वतः सगुण साकारात आहोत. मग आपल्यासारखा देहधारी आपल्याला जर समोर दिसला आणि त्याचे गुण जर आपल्याला कळाले तर आपण त्या सगुणाची भक्ती करू शकतो. म्हणून संतांनी या सगुण रूपामध्ये परमेश्वराला आणलेलं आहे. आणि मग ते रूप आपल्या डोळ्यासमोर राहावं म्हणून ही अशी छान गोजिरी प्रतिमा मूर्ती आपण स्थापन करतो. जी माझ्या पणजी आजीने तर इतकी सुंदर प्रतिमा स्थापन केलेली आहे इथे, की असा बालरामराय म्हणजे तरुण वयातला असा तो रामराय आपल्या समोर उभा राहतो. आणि जणू काही आपलं मूलच आहे, असं एक वेगळंच नातं आपलं त्याच्याशी जमून जातं. आणि मग त्या प्रेमळ शांत स्वरूपाकडे बघितलं की आपल्या मनामध्ये आपोआप शांती निर्माण व्हायला लागते. आणि आपण म्हणतो की देवळात जाऊन आले वा शांत वाटलं. पण ही शांती आपली टिकत नाही, ती आता आपण टिकवणार आहोत. बघूया पुढे त्याच्यावरती. आणि मग आपण काय म्हणतो, त्याचं रूपाचं वर्णन करायला लागतो.
रूप पाहता लोचनी, सुख झाले ओ साजणी, सुख झाले ओ साजणी. आता नेमकं सुख कुठं आहे हे आपल्याला इथं कळतं की त्या सगुण रूपाकडे पाहिल्यानंतर जी मनामध्ये शांती निर्माण झाली, ती शांती आपली कोणत्याही कारणाने भंगत नाही, ढळत नाही. वारंवार जेव्हा आपण त्या मंदिरात येतो तर ती दिवसेंदिवस ती शांती ही मनाची वाढतच जाते. म्हणजेच चिरकाल शांतीकडे आपला प्रवास होत राहतो. आणि म्हणून इथं ज्ञानेश्वर माऊली म्हणते की सुख झाले व साजणे. आणि तसंच सुख आपण सर्वांना प्राप्त व्हावं अशी मी आता प्रभूंच्या चरणी प्रार्थना करते. आणि म्हणते की तुझे रूप सदोदित भरव माझ्या हृदयात. हे रूप अखंड आमच्या सर्वांच्या हृदयामध्ये भरून राहू दे. तुझं गुणगान आम्हाला ऐकायला मिळू दे. आता हे ऐकणं कोणाकडनं ऐकायचंय तर सर्व संतांनी त्यांचे जे चरित्र वर्णन वगैरे केलेलं आहे, त्यांनी जे काही ग्रंथ वगैरे लिहिलेले आहेत त्या सर्वांमधून आपण त्या गुणांचं चिंतन करायचंय, त्या गुणांचं श्रवण करायचंय. म्हणजे आपण पहिल्यांदा शिरलेलो आहोत ते श्रवण भक्तीमध्ये. आणि मग आपण श्रवण करायला लागतो, एक एक गुण ऐकायला लागतो. अर्थात नुसतं ऐकणं हे झालं श्रवण. त्याची भक्ती कशी करायची, त्याचं भक्तीमध्ये रूपांतर व्हायला पाहिजे ना. श्रवण तर आपण सगळेच करतो, ह्या कानाने ऐकतो, कदाचित ह्या कानाने सोडून पण देतो, पण ऐकलेलं असतं. कधी कधी ते आपण ऐकतो, तोंडातून व्यक्त करून दाखवतो, परत विसरून जातो. पण जे आपल्या हृदयामध्ये साठून राहतं आणि जे आपल्याला सतत त्याचं चिंतन करावं असं वाटतं, तेव्हा त्या श्रवणाची ही श्रवण भक्ती होते. आणि सतत त्या भगवंताचं गुणगान ऐकावं, त्याचंच चिंतन मनन करावं असं वाटतं. तेव्हा त्या श्रवणाची भक्ती होते. आणि त्या श्रवणातूनच जीव पुढे कीर्तनाकडे वळतो आपोआप, न कळत. कारण आता ते इतकं अंतरामध्ये साठून आलेलं आहे त्याच्याबद्दलचं प्रेम की ते मला कुठेतरी व्यक्त करायचंय. आणि ते इतकं उत्स्फूर्तपणे येतं. म्हणजे जसं आपण लहान मूल बघतो ना, लहान मूल जेव्हा सुरुवातीला सगळं श्रवण करायला लागतं, एक एक शब्द आई वडिलांकडनं सगळ्यांकडनं ऐकायला लागतं, तर ते बोलायचाही प्रयत्न करतं. आणि ते जे त्याचं बोलणं असतं ते त्याचं कीर्तन असतं. मग तसं आपलं सुद्धा कीर्तन हे व्हायला पाहिजे. त्याच्यासाठी आपल्याला कीर्तन कलेची आवश्यकता नाही आहे, तर कीर्तन भक्तीची आवश्यकता आहे. आपण आपल्या मनामध्ये आपल्या स्वतःलाही सांगू शकतो किंवा परमेश्वरासमोर बसून आपण त्याच्याशी त्याचंच गुणगान त्याच्यासमोर पण गाऊ शकतो. त्याच्यासाठी आम्हाला ताल हवाय, सूर हवाय, गळा हवाय, वाद्य हवीत, कशाची गरज नाही. फक्त भगवंता तुझं प्रेम मला व्यक्त करायचंय आणि तुझ्याचबद्दल बोलायचंय, ही होते कीर्तन भक्ती. आणि मग त्या कीर्तनाचं सतत आपण कोणाशी बोलायचं, तर मग ते आपोआप श्रीरामाचा असा, श्रीराम तसा, हा श्रीराम माझा, तो श्रीराम असा, हे सगळं आपण जेव्हा बोलायला लागतो तेव्हा आपोआप फक्त श्रीराम श्रीराम असं नामस्मरण आपल्या नकळत घडायला लागतं. म्हणजे आपण किती सहजपणे एक एक पायरी, भक्ती महालाचे एक एक दालनं उलगडत उलगडत हे आपण पुढे जात राहतो. तर अशा रीतीनं ज्या वेळेला आपण नामस्मरण करायला लागतो तर ह्या नामस्मरणामधून काय काय होतं, तर आपण आत्ता बघितलं की हा सामान्य वाल्या कोळी जो आहे तो नामस्मरणाच्या साह्याने, योगाने त्याची देहबुद्धी सगळी जळून गेली आणि तो एक असामान्य असा ऋषी मुनी बनून गेले. मग हे सगळं कशामुळे घडलं, तर केवळ नामस्मरणामुळे. आणि मग असं आपलं जेव्हा नामस्मरण चालू राहतं त्यावेळेला त्या नामस्मरणातनं भगवंताला सुद्धा ते नाम आपलं ऐकायची
ही सतत इच्छा होत राहते. म्हणजे भगवंत सुद्धा बघा श्रवण करायला आतुर असतात. कधी हा जीव माझं नाम घेईल ह्याची ते वाट बघत असतात. आणि त्यातूनही आणखीन म्हणजे तुम्ही म्हणाले ही काय तुम्ही असं काय सांगताय ताई की भगवंताला सुद्धा श्रवण भक्ती करता येते. कशी काय हो? तर तो पण खरा आतुर असतो की हा भक्त जो आहे माझ्या समोर, हा जीव जो आलेला आहे तो माझं नामस्मरण करतोय पण तो अजून मला कधी म्हणेल की भगवंता मी तुझा आहे. असं आपल्या मनामध्ये आलं पाहिजे की भगवंत आम्हाला बाकी कोणीही नको, काही नको, मी अनन्य भावे, तुझ्याशिवाय माझं कोणी नाही हा भाव मनात ठेवून मी आता पूर्णपणे तुझा होतोय. आणि हे ऐकायला भगवंत खरोखर आतुर असतात बरं. आणि आपल्याला हेच साध्य करायचंय. त्या नामस्मरणातनं सतत त्याचं चिंतन करीत आपल्याला त्याला सुद्धा ती श्रवणाचं जे त्याला आतुरता आहे ते श्रवण त्याला घडवायचं आहे आपल्याला. मग आता हे नाम आपण जे नामस्मरण करतो त्याचं स्वरूप कसं आहे, हे नाम म्हणजे काय आहे, तर आपण जे बघितलं परब्रह्माने जे पहिला स्फुरण झाल्यानंतर त्यातनं जो ओंकार आला त्याला आपण ओंकार म्हणतो. ओंकार हे नाम आहे आणि त्या ओंकारातून ही सृष्टी निर्माण झालेली आहे. म्हणजे सृष्टी निर्माण होण्याच्या आधी सुद्धा हे नाम होतं. आणि सृष्टी जेव्हा कल्पांती त्या परब्रह्मामध्ये विलीन होणार आहे ती सुद्धा परत त्या ओंकारातच विलीन होणार आहे. असं हे नाम आधी पण आहे, अंती पण आहे. आणि जे आधी आहे, अंती आहे, तर मध्यात कोण असणार आहे? मध्यातही ते नामच आहे. म्हणजेच काय, मध्यातही जे नाम आहे म्हणजेच ह्या सृष्टीमध्ये, चराचर सृष्टीमध्ये प्रत्येक प्राणी मात्रामध्ये जो परमेश्वराचा अंश आहे ते परमेश्वराचं नामच आहे. नामरूपाने म्हणजे आपल्यातलंच निर्गुण जर आपल्याला बघायचं असेल तर ते नाम म्हणजे आपण सुद्धा आहोत. त्या नामातच आपणही आहोत आणि ते नाम हेच सर्वत्र भरून राहिलेलं आहे. म्हणून त्याला म्हणतात नामाला की नाम आहे आदी अंती, नाम सर्वसार, आहे बुड त्याला नौका जीवनी आधार. म्हणजे जो जीव इथं या भवसागरामध्ये बुडत आहे त्याला आधार देणार हे आदी अंती अनादी असणारं नाम, परमेश्वराचं नाम हेच पूर्णपणे सहाय्यभूत ठरणार आहे. इतकी त्या नामाची महती आहे आणि हे किती सहज सोपं आहे. तर हे नाम म्हणजे आता आपण जे नाम घेतोय ते आधी आपण घेतो ते सगुण रूपाचं, आणि नाम हे सगुणातून आपल्याला निर्गुणाकडे नेत असतं. म्हणून नाम हे सगुण पण आहे आणि नाम हे निर्गुण पण आहे असं म्हटलं जातं. तर आता नामस्मरण याचं मर्म आपण जाणून घेऊया. नाम म्हणजे काय, तर भगवंताचं नाम, जे श्रीराम, श्रीकृष्ण असं जे आपण म्हणतो, सगुणाचं नाम ते भगवंताचं नाम म्हणजे नाम. मग स्मरण कशाचं करायचं आहे, तर हे सगळं परमेश्वरी कृपेने अवतरण झालेलं आहे. सृष्टी निर्माण झाली म्हणजे करता करविता कोण आहे, तर तो प्रभू आहे, परमेश्वर आहे, तो करता आहे. आणि त्यांनी जशी योजना केलेली आहे त्याप्रमाणे सर्व काही घडत आहे. सृष्टीची रचना त्यांनी केली, चंद्र सूर्य तारे सगळे निर्माण केले, समुद्र निर्माण केला. पण आपण बघतो की प्रत्येकामध्ये त्यांनी स्वतःची शक्ती ठेवलेली आहे, ज्या योगे ते मर्यादा ओलांडून जात नाहीत. म्हणजे त्या निर्गुण तत्वामध्ये सुद्धा मर्यादा पुरुषोत्तम, म्हणजे त्या चराचर सृष्टीमध्ये सुद्धा आपल्याला मर्यादा पुरुषोत्तम बघायचं आहे.
तो कसा बघायचा त्याच्यासाठी आपल्याला हे सगुण रूप आपल्या समोर आलंय. आणि मग त्या नामामध्ये हे सगळं तत्व, त्याचं गुणचिंतन हे सगळं सामावलेलं आहे. त्याचं स्मरण आपल्याला राहावं, त्या गुणांचं चिंतन आपोआप आपल्या नकळत मनामध्ये व्हावं, म्हणून हे सतत नामस्मरण आपण करीत असतो. पूर्वीच्या काळी कसं होतं, परमेश्वराची प्राप्ती करून घ्यायची तर त्रेतायुगामध्ये होम हवन, पूजा अर्चन असे काही विधी होते. परंतु कलियुगामध्ये काय झालेलं आहे की आता कुठलीही शुद्धता पवित्रता राहिलेली नाहीये. धर्माचं पालन होताना आपल्याला दिसत नाहीये. सगळं न्याय आचरण हे सगळं भ्रष्ट झालेलं आहे. अज्ञान अंधकार हा वाढलेला आहे. म्हणजे मी कोण आहे याचं तर ज्ञान नाहीच आहे. मी कसं आचरण ठेवावं हे सुद्धा आपल्याला नीट ज्ञात नाहीये. जो सांगतो त्याला आपण तू पुरोगामी आहेस असा शिक्का मारतो आणि खरं तर ते चांगले संस्कार, त्या संस्कारापासून आपण दूर होत आहोत. असो, तर आता आपल्याला जी परमेश्वराची प्राप्ती करून घ्यायची आहे त्याच्यासाठी म्हणून ह्या कलियुगामध्ये परमेश्वराचं फक्त नामस्मरण त्यांनी दिलेलं आहे. कारण कलियुगामध्ये इतके आपल्याला दिसून येतं की अन्याय अत्याचार भ्रष्टाचार वाढलेले आहेत. जीवाचा कोलाहल मनातला अतिशय वाढलेला आहे. त्याला कुठेही शांतता मिळणं आता अवघड झालेलं आहे. मग त्यांनी काय करावं तर फक्त तू नाम घे आणि नाम घेतलं की तुला परमेश्वराची प्राप्ती होणार आहे. हे सर्व संतांनी आपल्याला सांगून ठेवलेलं आहे. मग हे नाम कसं घ्यायचं तर समर्थ सांगतात की स्मरण देवाचे करावे, अखंड नाम जपत जावे, नामस्मरणे पावावे समाधान. समाधान म्हणजे काय की जे कधीही भंगत नाही, पूर्ण तृप्ती ज्याला म्हणतो आपण, की आता मला करायचं काही उरलेलं नाही, करायची कुठलीही इच्छा होत नाही, आता फक्त भगवंताचं नाम घ्यावं, त्याच्या चिंतनामध्ये राहावं. हे जे आहे हे समाधान आपल्याला प्राप्त होतं. म्हणजेच आपल्याला मुक्ती प्राप्त होते. आता ही मुक्ती कोणाला मिळते? देहाला मिळते का मनाला मिळते? मनाला मिळते. कारण आपल्या मनामध्ये या विषय वासना विकार हे सगळे मनामध्ये आहेत. म्हणून त्या मनाला आपल्याला ताब्यात आणायचं आहे. आणि म्हणून गोंदवलेकर महाराज काय म्हणतात की मनाला उलट करा, मनाच्या ऐवजी नाम म्हणा. म्हणजे बघा, आपणही वाल्याकोळीचे वाल्मिकी होतोय ना, उफराट्या नामासाठी वाल्मिक तराला उठाउठी. आपल्यातही वाल्याकोळी आहेस आणि तो वाल्मिक होणारच आहे. आपण फक्त मनाला उलट करायचं आहे, एवढंच आहे. तर अशा रीतीने आपण काय करणार आहोत तर अखंड नामस्मरण करीत आहोत. मग आता हे नामस्मरण सहज सोपं प्रापंचिक माणसाला कसं करता येईल तर गोंदवलेकर महाराजांनी, समर्थांनी, सगळ्यांनीच आपल्याला सांगून ठेवलेलं आहे की नामस्मरण हे अखंड करत राहा, श्वासोश्वासी करत राहा. अशा एक एक टप्प्याटप्प्यांवरून त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. पण आपली पहिली गाडी जी असते ती कच्या बाराखडीमध्ये अडकते. नाम घ्या म्हणलं की मनामध्ये अनंत शंका. नाम कसे घ्यावे, कुठे घ्यावे, कधी घ्यावे, केव्हा घ्यावे, आत्ता घ्यावे का नाही घ्यावे, नंतर घेतलं तर चालतं का, झोपून घेतलं तर चालतं का, उठून घेतलं तर चालतं का, सगळीकडे नाम घेतलेलं चालतं असं सगळ्याच संतांनी आपल्याला सांगितलंय. ते म्हणतात, चालता बोलता धंदा करिता, खाता जेविता सुखी होता, नाना उपभोग भोगिता, नामस्मरण विसरू नये. जे काही तुम्हाला करायचंय ते करत राहा, मुखामध्ये नाम ठेवा. मग आपल्याला वाटतं की हे नाम आता आम्ही केव्हा घ्यावं, कुठल्या वयात घ्यावं. आमच्याकडे आपली लहान मुलं किंवा जरा आमच्या ताईसारखी तरुण मुलं नाम घ्यायला लागले की काय म्हातारा झालास काय, म्हातारी झालीस काय नाम घ्यायला, असं आपण
ऐकू येतं, सहजपणे ऐकवलं जातं. पण समर्थ आपल्याला काय सांगतात की बाळपणी तारुण्य काळी कठीण काळी वृद्धापकाळी नामस्मरण सर्व काळी करीत जावे. कुठल्याही काळामध्ये असा, तुम्ही कुठल्याही अवस्थेमध्ये असा, नाम हे सतत घेत राहा. इतकं सहज सोपं आपल्याला नाम दिलेलं आहे. फक्त आपण नाम घ्यायचं. आमचे सद्गुरू तर सांगतात, तू फक्त नाम घे, बाकी सर्व मी पाहतो. म्हणजे काय? तू फक्त नाम घे, मी तुझ्या कसा प्रगती करायची, तुझा उद्धार कसा करायचा, तुझा प्रपंच सुद्धा कसा चालवायचा, सगळा योगक्षेम मी बघतो. तू फक्त नाम घे रे बाळा. एवढंच ते सांगतात प्रेमाने आपल्याला. आता या नामस्मरणामुळे काय काय होतं तर आपण बघितलं. वाल्याचा वाल्याकोळी झाला, प्रल्हादाला प्रत्येक संकटातनं त्यांनी तारून नेलेलं आहे. आणि हे तर झाले जीवांच्या गोष्टी. पण नामे पाषाण तरले, असंख्यात भक्त उधरले, महापापी तेची झाले परम पवित्र. म्हणजे अगदी पाषाण सुद्धा नामामुळे तरलेले आहेत आणि त्याचा रामसेतू बांधला गेलेला आहे. हे आपण चरित्रामध्ये बघितलेलंच आहे. तर असं हे नाम आपल्याला सुरुवातीला थोडंसं बळजबरीने घ्यावं लागतं. एखाद्या लहान मुलाला आपण शाळेत पाठवतो ते थोडंसं रडायला लागतं, पण आपण त्याला म्हणतो नाही 2-4 दिवसात होईल शांत, आपोआप सवय लागेल. तशी आपल्या मनाला सुद्धा असंच होतं की नाम घेताना नाही बाबा आता होत नाही, थोड्या वेळाने बघू. असे आपण काही ना काहीतरी त्याच्यामध्ये काढायला लागतो, बघायला लागतो की कुठून तरी पळवाट काढूया. पण हळूहळू आपल्याला त्याची सवय होते. मग हे बळजबरीने घेतलेलं नाम हळूहळू गोड गोड व्हायला लागतं. त्या नामातून भगवंताचं प्रेम, भगवंताचा आस्तिक भाव हा जागृत व्हायला लागतो. आणि मग ते नाम आपल्याला सतत घ्यावंसं वाटतं. ते नाम रात्रंदिनं घ्यावं वाटतं. अखंड नामचिंतन करावं. आणि मग पुढचा टप्पा हळूहळू यायला लागतो. अखंड नामस्मरणातनं अनुसंधान साधलं जातं. अनुसंधानातून हे नाम आपल्या श्वासामध्ये स्थिर होतं. श्वासोश्वासी नाम घ्या असं आपल्या संतांनी सांगितलेलं आहे. जसा आपण श्वास घेतो त्या प्रत्येक श्वासाबरोबर नाम आत येऊ द्या, प्रत्येक श्वासाबरोबर त्याचा जय जयकार बाहेर येऊ द्या. आणि ते नाम तुम्ही अंतःकरणामध्ये साठवून ठेवा. तर असं जेव्हा आपण नामाला सुरुवात करतो त्यावेळेला काय गडबड होते, खूप विचार यायला लागतात मनामध्ये, खूप कोलाहल व्हायला लागतो. तर गोंदवलेकर महाराज छान उदाहरण सांगतात की आपलं घर असतं, आपण भाडेकरूला काही काळ राहायला देतो आणि आपल्याला जेव्हा हवं असतं तेव्हा आपण त्याला सांगतो की आता मला ही जागा हवी आहे बरं का. तो उलटा आपल्याशी भांडायला लागतो, मी सोडणार नाही, तो त्रास द्यायला लागतो. ते काम करण्याच्या सुरुवातीला तुम्ही नाम घ्या आणि ते काम झाल्यानंतर शेवटी पण तुम्ही नाम घ्या. मध्ये मी आहे, जसं नाम आदी आहे, अंती आहे, मध्ये आहे, हे जे सांगितलंय तेच तत्व आपल्याला आपल्या जीवनामध्ये, आपल्या प्रपंचामध्ये आणायचं आहे. आता ही नामस्मरणाची महती खरं तर सांगून संपत नाही. आपण लहानपणी अगदी खूप छान निबंध वगैरे लिहिताना म्हणायचो समुद्राची शाई. मला समुद्र खरंच खूप आवडतो. समुद्राची शाई, पृथ्वीचा कागद वगैरे वगैरे असे अलंकारिक भाषा आपण निबंधामध्ये वापरायचो. आणि मग ही महती सांगून संपत नाही. तसंच ह्या नामाबद्दल आहे की नामाची महती ही सांगून संपत नाही. आणि गोंदवलेकर महाराज सुद्धा म्हणायचे की मी जसा बोलायला लागलो तेव्हापासून मी नामाबद्दलच बोलत आलेलो आहे. आणि नामाची महती ही सांगून संपत नाही. आणि जर ही महती सांगायची संपली तर भगवंताचं लटकं पण आपल्या समोर येईल. म्हणून नामाची महती
ही सांगूच संपत नाही. एखाद्याला सांगता नाही आली तर तो मौनात राहील, आणि जो सांगत राहील तो अव्याहत अखंड संपूर्ण आयुष्यभर नामाची महतीच गात राहील. तर अशा या नामस्मरणातनंच एक एक भक्ती ह्या आपोआप उलगडत असतात. ज्या मगाशी आपण भक्ती महालाची 9 दालनं बघितली, त्या नामस्मरणातूनच आपण एक एक पायरी ही आपोआप आपल्या कळत नकळत ही पुढं चाललेलं असतो. त्याच्यामध्ये आपण पूजन करतो, म्हणजे पूज्य भाव आपल्या मनामध्ये जागृत झालेला असतो, आणि मग सतत आपल्याला त्यांना वंदन करावं असं वाटतं. ज्याच्या मनामध्ये आपल्या मनामध्ये ज्या व्यक्तीबद्दल पूज्यभाव असतो ते कुठेही दिसले तरी पटकन आपण नमस्कार करतो बघा. तसंच होतं इथे सुद्धा. सद्गुरूंच्या कृपेमुळे माझ्या आयुष्यात हे बदल झाले, माझ्या मनामध्ये हे बदल झाले. मी कसा होतो आणि मी आता कुठे चाललेलो आहे, माझ्यामध्ये किती बदल झाले, किती चांगले गुण माझ्यामध्ये आलेले, हा भाव मनामध्ये जागृत होतो. आणि तिथं सतत वंदन करावं, आणि ती वंदन भक्ती तिथे जागृत होते. पूजन करावं असं वाटतं. आणि त्या पूजनामध्ये सुद्धा 2 प्रकार तिथे आहेत. एक बाह्य उपचारांनी पूजा केली जाते, ज्याला आपण पंचोपचारी, षडोपचारी, म्हणजे फुलं पत्री, अभिषेक करून वगैरे नैवेद्य अर्पण करून अशी बाह्य उपचारांनी पूजन करतो. आणि दुसरं असतं ते मानसपूजन. आणि मानसपूजन हे श्रेष्ठ पूजन आहे. म्हणजे मनाने आपण त्यावेळेला भगवंताची कल्पना करतो. तो भगवंत साक्षात आपल्या समोर आहेत. भगवंत म्हणा किंवा सद्गुरू म्हणा, हे माझ्या समोर आहेत. आणि मी जे बाह्य उपचार करतो ते सर्व मी मनाने कल्पना करून त्यांना आसन देतो, त्यांचं पाद्यपूजन करतो. त्यांना मला ज्या आवडतात त्या सगळ्या गोष्टी ज्या मला शक्य नाही आहे सहजासहजी करणं, अशा गोष्टीसुद्धा आपण त्यांच्या चरणी अर्पण करू शकतो. मनाने आपण त्यांच्यासाठी छान महाल बांधू शकतो. सोन्या चांदीच्या, हिऱ्या मोत्यांच्या दागदागिन्यापासून आपण त्यांना छान मढवू शकतो. हे सगळं मानसपूजेतून करतो. आणि अशी जेव्हा आपली मानसपूजा चालू असते, त्या मानसपूजेमध्ये हळूहळू आपण जसे रंगत जाऊ, आपलं चित्त अधिकाधिक शुद्ध व्हायला लागतं. तसं तसं त्या भगवंताचं सान्निध्य आपल्याला जाणवायला लागतं. आणि कशातून जाणवतं हे लक्षात यायचं एक म्हणजे त्याच्यामध्ये काही आपण म्हणू की आपल्याला कशामुळे लक्षात येऊ शकेल अशा गोष्टी, म्हणजे आपल्या डोळ्यातून कळत नकळत अश्रुधारा वाहायला लागतात. प्रेमाश्रूंचा झरा वाहायला लागतो. अंगावरती शहारे रोमांच जागृत व्हायला लागतात. आणि अखंड भगवंताचं चिंतन आणि एक अतिशय शांती ज्याला म्हणतो आपण, त्या शांतीची अनुभूती त्या मानसपूजेतून आपल्याला यायला लागते. आणि अशाच मानसपूजेतून हळूहळू जीव काय करायला लागतो तर सद्गुरूंच्या चरणी राहून त्यांचं पादसेवन म्हणजे पूजन, चरणांची पूजा तो करायला लागतो. आणि चरणांची पूजा म्हणजे नुसतंच अभिषेक आणि फुलपत्री असं नाही आहे, तर खरा पादसेवन भक्तीचा अर्थ हा असा आहे की ज्या मार्गावरून माझे सद्गुरू चालत गेले, त्यांनी कसं आचरण ठेवलं, त्यांनी त्यांच्या सद्गुरूंची सेवा कशी केली, श्रद्धेने निष्ठेने ते दृढतेने पुढे कसे चालत राहिले आणि त्यांनी परमेश्वराची प्राप्ती करून घेतली, ते जे त्यांचं आचरण आहे त्या आचरण मार्गावरून आपण चालणं, त्यांच्या पावलावर पाऊल टाकणं ही असते पादसेवन भक्ती. आणि या पादसेवन भक्तीतून त्यांची सतत सेवा करावीशी वाटते. आणि हळूहळू प्रत्येक सेवा ही मीच करतो आहे असं त्या ठिकाणी त्या भक्ताच्या मनामध्ये भाव निर्माण व्हायला लागतो. आणि मग तो त्याच्या मनामध्ये दास्यत्व प्रकट होतं. म्हणजे हनुमंत तिथे जन्म घेतात. हनुमंताकडून आपल्याला हेच शिकायचं आहे की दास्य भक्ती कशी करायची. आणि मग हनुमंतांचं आपण बघितलं प्रत्येक गोष्टींमध्ये
ते भगवंतांचं सतत सेवा करत असायचे. आणि मग त्यातनं, त्या दास्यत्वातनं प्रत्येक गोष्ट हा भक्त माझ्यासाठी करतोय ह्या जाणीवेतनं भगवंत आता पूर्णपणे त्या दास्य भावात, म्हणजे त्या दासाच्या मध्ये रमून गेलेले असतात. आणि हळूहळू त्यांचं स्वामित्व ते विसरतात, की मी स्वामी आहे असं त्यांना वाटतच नाही. आणि तिथं सख्य भक्तीचा उदय होतो. आणि ही जी म्हणजे आत्तापर्यंत दास्य भक्तीपर्यंत ही सगळी भक्ती आपण करायची असते, पण सख्य भक्ती जी आहे ती भगवंताकडून होते. म्हणजे मगाशी जी मी म्हणाले की भगवंत सुद्धा भक्ती करत असतात, तर ती असते सख्य भक्ती. आणि इथं हे दोघं जण एकरूप होतात, सखा बनून जातात. आणि मग त्या ठिकाणी अशी अवस्था होते की तू आणि मी देहाने वेगळे आहोत, पण अंतरातून आपण दोघं एकच आहोत. आणि मग त्यावेळेला तो परमेश्वर, मगाशी जे आपण त्या अभंगात बघितलं की परमेश्वर त्या जीवाच्या, भक्ताच्या खांद्यावरती हात ठेवतो आणि सतत त्या भक्ताबरोबर हिंडत असतो. म्हणूनच मग संत तुकाराम किंवा सगळे संत म्हणतात, जेथे जातो तेथे तू माझा संगाती. आणि हा अनुभव आपल्या प्रत्येकाला येतोच येतो. ही ह्या भक्ती मार्गाची परिपूर्तता असते. सख्य भक्ती मनामध्ये परमेश्वराकडून होत असते आणि तिथं भगवंत आपला स्वामी भाव विसरतात, त्याचा सखा बनून राहतात. परंतु भक्त मात्र दास्य भावामध्येच असतो. आणि त्यानंतर काय होतं तर ह्या सख्यत्व झाल्यानंतर बघा, आपण दोन मित्र मैत्रिणी एकत्र आल्यानंतर आपल्या अंतरीचं जे काही गूढ असतं, आपल्या मनामध्ये काही गोष्टी आपण लपवून ठेवलेल्या असतात, सगळ्यांसमोर त्या मांडत नाही, पण आपला जो जीवलग असतो त्याच्यापाशी मात्र मांडतो की नाही. अगं खूप दिवस झाले तुला सांगायचं होतं, सांगू नको असं कोणाला असं म्हणतो, पण आपण सांगतो. तसंच त्याच भावनेने आपण त्या भगवंतालाही मानावं की आता तू सखा झालेला आहेस, तू आणि मी आपल्यामध्ये सख्यत्व झालेलं आहे, तर आता माझ्या मनातली प्रत्येक गोष्ट मी तुझ्या चरणी सांगत आहे. आणि मग त्यावेळेला काय होतं तर दोघांमध्ये हितगुज व्हायला लागतं. आणि त्याचा अनुभव हा कसा यायला लागतो तर भगवंताला आतून भगवंताकडून प्रतिसाद यायला लागतो. अनाहत नाद त्यामध्ये जागृत व्हायला लागतात. कधी कधी काही विचारांचं स्फुरण तिथं यायला लागतं, विचार आतून ऐकू यायला लागतात, काही सूचना मिळायला लागतात. अशा बऱ्याच गोष्टी त्यामध्ये होत असतात. आणि हे जेव्हा होतं त्यावेळेला जो भगवंत भक्ताकडून जे ऐकायला आतुर झालेला असतो त्याची श्रवण भक्ती आता अतिशय शिगेला पोचलेली असते की आता हा भक्त मला कधी सांगणार आहे की भगवंता मी तुझा आहे. आणि तो भक्त म्हणतो की भगवंता मी तुझा आहे आणि आता मी नाही, फक्त तू आहेस, तू आहेस आणि तूच आहेस. ही असते भक्ती मार्गातील सर्वोत्तम भक्ती, म्हणजेच आत्मनिवेदन भक्ती. आणि मग त्यावेळेला काय होतं तर तिथे भगवंत आणि भक्त हे पूर्णपणे एकरूप झालेले असतात. द्वैत भाव हा पूर्णपणे तिथे जळून गेलेला असतो. आणि हीच भक्ती मार्गातील सर्वोच्च पायरी आहे. नवविधा भक्तीमधला नववी पायरी, भक्ती सोपानावरची सर्वोच्च पायरी ही आहे आत्मनिवेदन, म्हणजेच परमेश्वराशी एकरूप होणं. तर आता हे आत्मनिवेदन म्हणजे काय तर पूर्णपणे समर्पण तिथं भगवंता चरणी केलेलं आहे.
सर्वस्व भाव तिथे पूर्णपणे अर्पण केलेला आहे. आता इथे सुद्धा परत आपण एक निसर्गातलं उदाहरण घेणार आहोत. आपण बघतो डोंगर दऱ्यावरून नदी धावत येते आणि ती अखंड धावत असते. ती कितीही वाटेत अडथळे येऊ दे, काहीही होऊ दे, अनंत संकट ती सुद्धा झेलत असते. डोंगर दर्या पर्वत सगळ्यांना ओलांडून तिचं ध्येय ती गाठत असते आणि ती येऊन सागराला मिळते आणि मग ती नदी राहत नाही, ती सागरच बनून जाते. म्हणजेच एकरूप होते. आणि असाच प्रत्येक जीव हा परमेश्वराशी एकरूप होतो. आलेली प्रत्येक संकट हे सद्गुरूंच्या कृपेने तो पार करीत पुढे येत राहतो. संकट अडथळे सगळे त्याचे आपोआप दूर होत आहेत याची जाणीव त्याची होत राहते. आणि काल जसं आपण म्हणालो की जिथे वाळूची रेषा आहे आणि जिथे समुद्राच्या पाण्याची रेषा आहे त्या ठिकाणी आपले सद्गुरू, आपले भगवंत हे आपली वाट बघत उभे असतात. आणि मग तो भवसागर आपल्याला पार करावा लागतच नाही हो. तो ऐल तीरावरतीच तो भगवंत आपल्याला मिठीमध्ये घेतो, एकरूप करून घेतो. आणि हा असतो त्या रामचरणी विसावा. असा भगवंत त्या रामचरणामध्ये जशी ते शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा, तसा हा मनातले सगळं शुद्ध सात्विक भाव घेऊन आता परमेश्वराचरणी विसावा घ्यायला आलेला असतो. आणि अतिशय शुद्ध भाव त्याच्या मनात, त्याच्या अंतरामध्ये हे सगळं जागृत झालेले असल्यामुळे आता पुढे काय होतं तर भगवंत त्या हृदयामध्ये विसावा घेतात. आता साक्षात प्रभू रामचंद्र आपल्या हृदयस्थ मंदिरामध्ये स्थापन झालेले आहेत आणि ते तिथं विसावा घेत आहेत आणि आनंदाने तिथे ते नांदत आहेत. असा हा आपला पूर्ण प्रवास आहे. आता याच्या पुढे आपल्याला पुढं त्या गुणांचं आपल्यामध्ये कसं आचरण आपलं त्या गुणांनी युक्त कसं होतं. म्हणजे राम हा आपल्या हृदयामध्ये आता वास करायला लागल्यानंतर आपलं आचरण हे कसं असणार आहे हे आपण उद्याच्या भागात बघणार आहोत. आणि त्याआधी आज एक सुंदरसं नामामुळे आपल्याला जी आता अनुभूती आली, आपण जे परमेश्वराचरणी विलीन झालो, तर त्या नामाचं दान आपण इथे आज प्रभू रामांच्या चरणी मागणार आहोत. आणि मग कालच्यासारखा गजर करून आपण आज थोडा विश्राम घेणार आहोत. आता नाम रूपात्मक देवे येणे नाम यज्ञे तोषावे, तोषो निमज द्यावे नामदान हे. खळ असो वा दुष्टजन करावे त्याने नामधारण, दुरित तिमिर निरसन अज्ञानाचे. नामाशी असावे शरण केवळ, मानव धर्म जाणेल सकळ. नाम घेता मुखी कोमल, ईश्वर निष्ठांच्या भेटी घडती. नाम कल्पतरूंचे गाव, नाम चिंतामणींचा ठाव. नाम अमृताची ठेव, नाम तापहीन सूर्याचे. नाम घेता लांछन, नामी रंगता तन मन. नामे संसाराची बोळवण,
नाम सोपान तिन्ही लोकीचा, नाम घेता मुखी नित्य, नामाने होय प्रसन्न चित्त, नामाने घडेल भेट श्री रामाची, नामे नयनी वसे नारायण, नामे टळेल जन्म मरण, नाम धारक सेविती चरण, अनन्य होमुनी श्री सद्गुरूंचे। श्री राम जय राम, जय जय राम, 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 श्री राम, श्री राम, श्री राम, श्री राम। सद्गुरुनाथार्पणमस्तु। श्रीराम श्रीराम रामराया। पुनश्च एकदा प्रभू रामचंद्रांच्या चरणी अनन्य भावे शरण येऊन नमस्कार करते। आजची ही सेवा अर्पण करते। आपण सर्व रामभक्तांच्या नामभक्तांच्या चरणी मी वंदन करते। सद्गुरुनाथार्पणमस्तु। श्रीराम श्रीराम श्रीराम।